चमचमणाऱ्या गाडीतून उतरून मी म्हणजेच अर्णव शिंदे फारच अभिमानाने चालत आपल्या विद्यापीठात प्रवेश करत होतो. विद्यापीठातील साऱ्या मुली मला डोळे वर करून पाहत असत. प्रत्येक मुलगी माझ्यावर फिदा होती, पण मी कोणत्याही मुलीला थारा दिला नव्हता. होय, मी प्रत्येक मुलीशी मैत्री करत असे, हीच माझी खासियत होती. पण मुलींना डोक्यावर चढवून त्यांचे लटके सहन करणे माझ्या म्हणजेच अर्णव शिंदेच्या आवाक्यात नव्हते. अरे अर्णव, हाय. माझे सारे मित्र कॉरिडॉरमध्ये माझी वाट पाहत होते. मित्रांना भेटल्याने मला आनंद झाला. माझी सकाळ साऱ्या लोकांसारखी नसते. इथे अमेरिकेत माझी काळजी घेण्यासाठी पूर्ण 10 अंगरक्षक असतात. घरीही 6-7 नोकर असतात आणि मोठ्या गाडीत बसून मी अंगरक्षकांच्या उपस्थितीत विद्यापीठात येतो. माझा एक वेगळाच दर्जा होता. शेवटी का असला नसता. मी भारतातील मुंबई शहरातील रहिवासी असलेले निखिल शिंदे, जे एक फार मोठ्या वास्तुरचना कंपनीचे मालक आहेत, त्यांचा एकुलता एक मुलगा होतो. शिंदे मेन्शन, शिंदे पॅराडाईज, शिंदे आर्किटेक्चर कंपनी आणि आणखी अनेक असे व्यवसाय होते जे माझ्या वडिलांच्या नावावर होते. ते मुंबई शहरातील सर्वात मोठ्या उद्योगपतींमध्ये गणले जात. इथे अमेरिकेत माझ्याकडे सर्व काही होते, फक्त माझे वडील माझ्याजवळ नव्हते. कारण मी इथे अमेरिकेत माझे शिक्षण पूर्ण करत होतो. या जगात माझे वडील आणि माझी आत्या यांच्याशिवाय कोणी दुसरे नव्हते. माझी नंदनी आत्या, ज्यांना मी लहानपणापासून घरीच पाहिले होते, त्या माझ्या वडिलांच्या एकुलता एक बहिणी होत्या. मी 7 वर्षांचा असताना माझ्या आईचा मृत्यू झाला होता. माझ्या वडिलांना दुसरे लग्न करता आले असते, पण ते माझ्या आईवर फार प्रेम करत होते. आईबरोबर त्यांचे प्रेम विवाह झाले होते. ते दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला आपल्या आयुष्यात आणू शकत नव्हते आणि मी त्यांच्या पत्नीची शेवटची निशाणी होतो, जी त्यांच्या आयुष्यात होती. ते माझ्यावर फार प्रेम करत होते. माझ्या आईच्या मृत्यूच्या वेळी माझी आत्या साधारण 18 वर्षांच्या होत्या. काही वर्ष त्यांनी माझी काळजी घेतली, माझ्या संगोपनाची जबाबदारी घेतली. पण जेव्हा त्यांचं वय 25 वर्ष झालं, तेव्हा वडिलांनी आत्यांचे लग्न आपल्या एका मित्राबरोबर लावून दिले. आत्यांचे घर वसले. आता उरला होता त्यांचा मुलगा म्हणजे मी, जो तेव्हा 14 वर्षांचा होता. त्यांना नेहमी आपल्या मुलाची काळजी लागलेली असायची. माणूस जितका श्रीमंत असतो तितके त्याचे शत्रू असतात. लहानपणी मी या गोष्टीचा अर्थ समजलो नव्हतो, पण माझे वडील माझ्याबाबत फार सावध असत. त्यांनी लहानपणापासूनच माझ्या सुरक्षेची व्यवस्था इतकी कडक केली होती की ते मला सुरक्षेशिवाय घराबाहेर पडू देत नसत आणि आमच्या घरीही सुरक्षेचा कडक पहारा असायचा. वडील नेहमी आपल्या व्यवसायात गुंतलेले असत. मुंबई शहरात माझ्या वडिलांचे अनेक हॉटेल्स होते, पण एक हॉटेल असे होते जे माझ्या वडिलांच्या पहिल्या मेहनतीची पायाभरणी होते. त्याचे नाव होते A.N.A. शिंदे 5 स्टार हॉटेल. याच हॉटेलपासून माझ्या वडिलांच्या यशाची पायाभरणी झाली होती. याच्यापासून त्यांच्या यशाची सुरुवात झाली होती. हे हॉटेल बांधण्यात त्यांनी फार मेहनत घेतली होती. यश मिळवण्यात त्यांना अनेक वर्ष लागली होती. A.N.A. 5 स्टार हॉटेलमध्ये प्रत्येक सुविधा होती, जी पाहुण्यांना फार आवडत असे. मोठमोठे श्रीमंत लोक आमच्या हॉटेलमध्ये उतरत असत. या हॉटेलनंतर हळूहळू माझ्या वडिलांना यशाच्या पायऱ्या चढण्याची संधी मिळाली. पण या यशाच्या मध्ये ते हळूहळू आपल्या मुलापासून दूर होत चालले होते. त्यांचे लक्ष आपल्या व्यवसायात जास्त असायचे, ज्यामुळे ते आपल्या मुलाबाबत थोडेसे चिंतेत पडत असत. एके दिवशी त्यांनी निर्णय घेतला की ते आपल्या मुलाला अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवतील. तिथे मुलाबरोबर सुरक्षा असेल, त्याची काळजी घेण्यासाठी नोकर असतील, ज्यामुळे माझे वडील भारतात राहून आरामात आपल्या व्यवसायाची काळजी घेऊ शकतील आणि दुसरीकडे मुलाचे शिक्षणही पूर्ण होत राहील आणि अमेरिकेत त्यांच्या मुलाला हानी पोहोचवणारे कोणीही नसेल. कारण नेहमी माझ्या वडिलांना या गोष्टीची चिंता असायची की जर मला कोणी हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर ते स्वतःला माफ करू शकणार नाही. मग माझ्या आत्यांचेही लग्न झालेले होते, म्हणून ते माझ्यासाठी आणखी जास्त चिंतेत असत. त्यांनी 14 वर्षाच्या वयात मला अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवले. पण अमेरिकेत पाठवल्यावर ते मला विसरले नव्हते. माझ्या अंगरक्षकांची पूर्ण टीम माझ्याबरोबर असायची. अंगरक्षकांचा प्रमुख चौधरी सिंग वडिलांचा फार खास माणूस होता. त्यांनी त्याला माझ्याबरोबर पाठवले होते, जो नेहमी सावलीप्रमाणे माझ्याबरोबर राहत असत
आणि माझी काळजी घेत असे. आज जेव्हा माझे वय 25 वर्ष झाले आहे, तेव्हा ही माझी पूर्ण सुरक्षा टीम माझी फार काळजी घेते. वडील त्यांना फोन करून वारंवार माझ्या प्रत्येक क्षणाची बातमी घेत असत. मी तर इथे माझ्या मित्रांसोबत माझ्या अभ्यासात व्यस्त होतो. आयुष्य चांगले जात होते. वडिलांशी रोज फोनवर बोलणे होत असे. व्हिडिओ कॉलवरही बोलणे होत असे. वडील अनेकदा अमेरिकेत मीटिंगसाठी आले होते, तेव्हा मला भेटण्यासाठीही आले होते आणि माझ्याबरोबरच बंगल्यात राहिले होते. ते वर्षातून एकदा 1 महिना माझ्याबरोबर राहून जात असत आणि सांगत असत की जेव्हा तुझे शिक्षण पूर्ण होईल तेव्हा मी तुला भारतात बोलवेन. आता माझे शिक्षण पूर्ण होण्यात 1 वर्ष शिल्लक होते, पण मला हे माहीत नव्हते की 1 वर्ष पूर्ण होण्याआधीच मला भारतात परत जावे लागेल. गेल्या 3 दिवसांपासून माझ्या वडिलांशी फोनवर बोलणे झाले नव्हते. जरी चौधरीचे बोलणे नेहमी वडिलांशी होत असले तरी. विद्यापीठातून सुट्टी झाल्यावर जेव्हा मी घरी जात होतो तेव्हा अचानक माझा मोबाईल वाजला. तेव्हा पाहिले की आत्यांचा कॉल होता. आत्यांचा कॉल येताच मी आनंदित झालो. मी लगेच कॉल उचलला. आत्यांच्या बोलण्यात आज काही वेगळेच होते. असे वाटत होते की त्या फार उदास आहेत, जरी त्या मला कधी कधी कॉल करत असत तरी. पण आता काही दिवसांपासून त्या रोज मला कॉल करत होत्या आणि माझ्या कुशालीची विचारणा करत होत्या. वारंवार हे सांगत होत्या की तू आपली फार काळजी घे. मी पाहत होतो की माझी सुरक्षा टीमही फार उदास होती. नकळत मला असे वाटत होते की माझ्यापासून काही लपवले जात आहे. मला काही विचित्र वाटत होते. मी या गोष्टीची चौकशी काढण्याचा प्रयत्नही केला होता, पण मला कोणताही क्लू मिळाला नव्हता. सध्या माझ्या परीक्षा चालू होत्या आणि मी माझ्या अभ्यासात इतका व्यस्त होतो की दुसऱ्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ शकलो नव्हतो. पण फार वेळापासून माझ्या वडिलांशी बोलणे होत नव्हते. वडिलांचा मोबाईल नंबर बंद पडत होता. आत्या सांगत होत्या की ते संपूर्णपणे बरे आहेत. तू त्यांची चिंता करू नकोस, फक्त आपल्या अभ्यासाकडे लक्ष दे. तसेही 6 महिन्यानंतर तुला इथे परत यायचे आहे. तुला आपली फार काळजी घ्यायची आहे. त्या वारंवार एकच शब्द सांगत असत, पण तरीही माझे मन वडिलांशी बोलण्यासाठी बेचैन राहत असे. नकळत मला कसल्या तरी गडबडीची जाणीव होत होती. मग अखेर एके दिवशी माझ्या मनाला शांती मिळाली, जेव्हा वडिलांचा कॉल तर आला नाही, पण मेसेज आला. त्यांच्या नंबरवरून मेसेज आला की बेटा, मी या दिवसात फार व्यस्त आहे म्हणून तुला कॉल करू शकलो नाही, पण मी पूर्णपणे बरा आहे आणि तुझ्या भारतात परत येण्याची वाट पाहत आहे. लवकर परीक्षा दे, आपली डिग्री घे आणि मग मी तुला इथे बोलवण्याची व्यवस्था करेन. माझे वडील फार चांगले माणूस होते. त्यांनी कधी विश्वासघात केला नव्हता, दुसऱ्याचा हक्क मारला नव्हता. ते नेहमी प्रामाणिकपणे काम करत असत. त्यांनी कधीही आपल्या व्यवसायाशी संबंधित कोणतीही गोष्ट मला सांगितली नव्हती. त्यांचे म्हणणे होते की जेव्हा तू इथे येशील, सर्व काही आपल्या डोळ्यांनी पाहशील आणि आपल्या हातात घेशील, तेव्हा तुला सर्व समजेल. मी आत्ताच माझ्या मुलावर जास्त दबाव टाकू इच्छित नाही. मी इच्छितो की माझा मुलगा अमेरिकेत राहून आधी आरामात आपले शिक्षण पूर्ण करो, जेणेकरून जेव्हा तो इथे हिंदुस्थानात परत येईल तेव्हा पूर्ण शहराला माहीत होईल की निखिल शिंदेंचा एकुलता एक मुलगा अर्णव शिंदे आला आहे आणि पुढचा व्यवसाय वारसदार तोच असेल. वडिलांच्या बोलण्याने मला नेहमी आनंद होत असे आणि मग अखेर तो दिवसही आला जेव्हा मला भारतात जायचे होते. या 6 महिन्यात एकदाही मी वडिलांचा आवाज ऐकला नव्हता. होय, मेसेजने बोलणे सतत होत राहिले होते. त्यांचे नेहमीचे म्हणणे असायचे की मी फार व्यस्त आहे. सध्या मी फार उत्साहित होतो. भारतात जाण्यासाठी माझी पूर्ण सुरक्षा टीम माझ्याबरोबर होती आणि जेव्हा मी हिंदुस्थानच्या भूमीवर पाऊल ठेवले तेव्हा मला घेण्यासाठी आत्यांसोबत 2-3 अंगरक्षक आलेले होते. हे सर्व पाहून मला फार विचित्र वाटले, कारण माझी एंट्री अशी नसावी. विमानतळावर मला घेण्यासाठी आत्या फक्त 2-3 अंगरक्षकांसोबत आल्या होत्या. ही फार आश्चर्याची गोष्ट होती. त्यानंतर आम्ही गाडीत बसलो. मी आत्यांना प्रश्न विचारू इच्छित होतो की बाबा कुठे आहेत, ते मला घेण्यासाठी का आले नाहीत. त्यांनी सांगितले की अर्णव, आता शांतपणे गाडीत बस. घरी पोचल्यावर या गोष्टीबद्दल बोलू. तुझ्यासाठी सरप्राईज आहे. मी मनात विचार केला की चालेल, बरे आहे. भारतातील लोक गोष्टी सस्पेन्समध्ये जास्त ठेवतात आणि मग सर्व काही मोठ्या धूमधामाने होते. पण मी थक्क झालो जेव्हा मी आपल्या बंगल्यावर पोचलो. तेव्हा तिथेही शांतता पसरलेली होती. सारे नोकर होते, अंगरक्षक होते, जे रांगेत उभे होते, डोके खाली करून उभे होते.
माझ्या स्वागतात माझ्यावर फुलेही उधळली जात होती, पण माझ्या येण्यावर जी रौनक आणि धूमधाम असायला हवी होती ती नव्हती. बाबा मला कुठेच दिसत नव्हते. आत्या आपल्या नवऱ्यासोबत आत प्रवेश करून गेल्या होत्या आणि मलाही आत येण्याचा इशारा केला होता. सर्व काही फार सुनसान होते. घरात प्रवेश करताच मी त्यांना प्रश्न विचारला की हे सर्व काय आहे आत्या? तुम्ही तर सांगत होतात की जेव्हा तू येशील तेव्हा आम्ही हे करू ते करू, तुझ्या स्वागतात पूर्ण शहर जमा होईल, आणि इथे तर पूर्ण सुनसान आहे. आणि बाबा नक्कीच आजही व्यस्त असतील कोणत्या ना कोणत्या मीटिंगमध्ये. आत्या म्हणाल्या की बरे बस तर, आपण बसून बोलू ना. नकळत आत्या आणि काका यांच्या चेहऱ्यावर फार उदासी पसरलेली होती. मी फार वेळानंतर भारतात परत आलो होतो. आपल्या घराकडे आश्चर्याने पाहत होतो. इथे येऊन मला बरे वाटत होते, पण सर्वत्र मला विरान दिसत होतं. हे घर जिथे मी लहानपणी खेळत होतो ते घर सर्व सुविधा असूनही आज घर वाटत नव्हते. सध्या मी आधी आपल्या खोलीत गेलो, जाऊन ताजेतवाने झालो, आणि जेव्हा तयार होऊन परत खाली आलो तेव्हा पहिले आत्या माझ्यासाठी जेवण वाढत होत्या. मी डायनिंग टेबलवर बसण्याऐवजी सोफ्यावर जाऊन बसलो. मी आपल्या पायावर पाय ठेवला आणि घरात होणाऱ्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष देऊ लागलो. तेव्हा आत्या माझ्या समोर आल्या आणि म्हणाल्या की अर्णव, चल, जेवण वाढले आहे, जेवून घे. आम्ही तुझी वाट पाहत आहोत. मी जोरात आपला हात टेबलवर मारला आणि म्हणालो की बस आत्या, तुम्ही मला कधीपासून आपल्या बोलण्यात गुंतवत आहात. घराच्या वातावरणाने मला असे वाटते की काही ना काही गडबड नक्की आहे. माझ्या येण्यावर मला कोणताही नोकर आनंदी दिसत नाही. बाबाही कुठेच दिसत नाही. गेल्या 6 महिन्यांपासून ते फक्त मेसेजने माझ्याशी बोलत आहेत. तुम्ही तर सांगितले होते की घरी पोचल्यावर मला सरप्राईज मिळेल, पण इथे तर सरप्राईजचे नामोनिशाणही नाही. मला सांगा, शेवटी हे सर्व काय चालले आहे? तुम्हाला माहीत आहे की मी कोडी कोडी खेळत नाही, थेट मुद्द्यावर येतो. आता एक खोल श्वास घेऊन माझ्या समोर येऊन बसल्या. म्हणाल्या की अर्णव, तुला सर्व काही कळेल, फक्त आधी थोडेसे जेवून घे, त्यानंतर बसून बोलू. मी म्हणालो की नाही, मला जाणून घ्यायचे आहे की शेवटी काय गोष्ट आहे. मी अनेक वर्षानंतर परत आलो आहे. इथले वातावरण पाहून मला विशेष आनंद झाला नाही. तुम्ही काका इथे उपस्थित आहात. तुम्हाला माहीत आहे की माझे वडील कुठे आहेत? सकाळपासून हा वेळ झाला, अजून ते घरी का आले नाहीत? आत्यांनी काकांकडे पाहिले. काकांनी आत्यांना हळू आवाजात सांगितले की नंदिनी, बस, फार झाले. अर्णव जे विचारत आहे ते सांग. शेवटी तू सर्व काही कधीपर्यंत लपवणार? मी आश्चर्याने आत्यांकडे पाहिले. त्यांनी सांगितले की अर्णव, तुझे वडील म्हणजे माझे भाऊ. इतके म्हणताच अचानक आत्यांच्या डोळ्यात अश्रू आले. माझे शरीर त्यांच्या अशा प्रतिक्रियेमुळे सुस्त पडले. माझे श्वास अडकले होते. पण आत्या पुढे जे म्हणाल्या ते ऐकून कदाचित मला आपल्या कानांवर विश्वास बसला नव्हता. त्यांनी सांगितले की 6 महिन्यांपूर्वी तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला आणि ही गोष्ट आम्ही मजबुरीने तुझ्यापासून लपवली होती. मी म्हणालो की हे तुम्ही काय सांगत आहात? तुम्ही शुद्धीत आहात का? की यावेळी मी तुमच्या कोणत्याही निकृष्ट विनोदाच्या मूडमध्ये नाही? आत्याने रडत आपले डोळे बंद करून घेतले. पण काका म्हणाले की बेटा, तुझी आत्या पूर्णपणे बरोबर सांगत आहे. 6 महिन्यांपूर्वी तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे आणि आम्ही तुला त्यांच्या मृत्यूची बातमी देऊन त्रास देणे इच्छित नव्हतो. आत्या म्हणाल्या की आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव अर्णव. तू भाऊंचा एकुलता एक मुलगा आहेस. आम्ही इच्छित नव्हतो की तिथे तुला तुझ्या वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळेल आणि तू त्रस्त होशील. आत्या आणि काकांच्या बोलण्याने माझ्या डोळ्यात रक्त सळसळले होते. मी म्हणालो की माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आणि तुम्ही मला आत्ता सांगत आहात? मी रागाने एक नजर आत्यांकडे टाकली आणि म्हणालो की म्हणून तुम्ही रोज मला फोन करून सांगत होतात की आपली काळजी घे. शेवटी तुम्ही माझ्यापासून माझ्या वडिलांच्या मृत्यूबद्दल का लपवले? तुम्हाला माहीत आहे की या जगात माझ्याकडे फक्त एकच नाते होते. का? शेवटी का केले तुम्ही माझ्याबरोबर असे? जरी प्रत्येक मुलगा आपल्या वडिलांच्या मृत्यूवर त्रस्त होतोच, याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या शेवटच्या वेळी मी त्यांना पाहूही शकणार नाही. शेवटी त्यांच्यासोबत काय झाले होते जरा मला सांगा तुम्ही. माझ्या बोलण्यावर आत्या आणि काकांच्या नजरा खाली झुकल्या होत्या. आत्या समोरच्या सोफ्यावरून उठून माझ्या शेजारी येऊन बसल्या. माझ्या हातावर हात ठेवून म्हणाल्या की पहा अर्णव, शांतपणे माझे बोलणे ऐक. तुझ्या वडिलांचा मृत्यू अपघात नव्हता, तर त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता.
6 महिन्यांपूर्वी जेव्हा अचानक मला भाऊंच्या अपघाताची बातमी मिळाली तेव्हा मी लगेच रुग्णालयात पोहोचले. तिथे जाऊन मी पाहिले की भाऊंचे श्वास चालू होते. शेवटच्या वेळी त्यांनी मला फक्त इतकेच सांगितले की मी तुझी फार काळजी घ्यावी आणि त्यांच्या मृत्यूची बातमी तुला देऊ नये. ते इच्छित होते की तू आपले शिक्षण पूर्ण करून वेळेवर इथे परत येशील. तुझ्याविषयी कोणाला काही माहीत नाही की तू अमेरिकेत गेला आहेस. लहानपणापासूनच त्यांनी सर्वांना ही गोष्ट सांगितली होती की त्यांचा मुलगा बाहेर शिक्षण घेतो, पण कुठे शिक्षण घेतो हे कोणाला सांगितले नव्हते. त्यांचे फार शत्रू आहेत बेटा, आणि ते मरण्यापूर्वी काही महिन्यांपासून या गोष्टीला फार चांगले जाणत होते की त्यांचे शत्रू त्यांच्याबरोबर काही डाव खेळत आहेत. ते आपल्या बचावासाठी काही करू शकतील याआधीच त्यांच्या शत्रूंनी त्यांचा अपघात घडवला. आता ते शत्रू कोण आहेत हे तर मला माहीत नाही, पण भाऊंच्या मरण्यापूर्वी काही महिन्यांपासून मी त्यांना फार त्रस्त पाहत होते. ते नेहमी तुझ्याबद्दल बोलत असत आणि आपल्या हॉटेलबद्दल बोलत असत. सांगत असत की काही लोक त्यांना व्यवसायात त्रास देत आहेत. हळूहळू त्यांच्या व्यवसायात नुकसान होत आहे आणि त्यांच्या कोणत्या तरी शत्रूची नजर ANA हॉटेलवरही आहे. ते हॉटेल उद्ध्वस्त करू इच्छितात. मी त्यांना समजावले होते की त्यांनी कोणाची तरी मदत घेऊन सर्व काही नीट करून घ्यावे. त्यांचे म्हणणे होते की मला कोणाच्या मदतीची गरज नाही. या शहरात कोणाचीही इतकी हिंमत नाही की निखिल शिंदेला उद्ध्वस्त करू शकेल. पण बघ भाऊ, चुकीचे ठरले आणि त्यांचे शत्रू यशस्वी झाले. भाऊंचे बोलणे मान्य करून मी तुला त्यांच्या मृत्यूबद्दल सांगितले नव्हते आणि ना तुला इथे बोलावले गेले, आणि अजूनही तुझ्या येण्याची बातमी आम्ही बाहेर काढली नाही, कारण आम्ही इच्छित नाही की शत्रूंना कळेल की निखिल शिंदेंचा मुलगा आला आहे आणि ते तुझ्यावरही कोणत्याही प्रकारचे जीवघेणे हल्ले करतील. अर्णव, तुला शोधून काढायचे आहे की तुझ्या वडिलांचा मृत्यू कोणामुळे झाला, कारण तू आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेऊ शकतोस. भाऊंचे सारे व्यवसाय आणि त्यांची सारी मालमत्ता हळूहळू त्यांच्यापासून दूर होत आहे. आम्ही काही करू शकत नाही. आता जे करू शकतोस तूच करू शकतोस, म्हणून आम्ही तुझ्या इथे येण्याची वाट पाहिली आणि तुझ्या इथे येण्यानंतरच भाऊंच्या मृत्यूबद्दल तुला सांगितले. मी म्हणालो, तर मग इतके दिवस माझ्याशी मेसेजने बोलणे कोण करत होते? आत्या लज्जित झाल्या आणि म्हणाल्या की अर्णव, मी तुझ्याशी तुझ्या वडिलांच्या नंबरवरून मेसेजने बोलत होते, जेणेकरून तुला कसल्याही प्रकारचे संशय येऊ नये. आय एम सॉरी अर्णव, मी मजबूर होते. माझ्यासाठी माझ्या भावाचे बोलणे मानणे फार आवश्यक होते. हे सर्व ऐकून जिथे एकीकडे मला आपल्या वडिलांच्या मृत्यूचे दुःख झाले होते, तिथे दुसरीकडे फार राग मला माझ्या वडिलांच्या शत्रूंवर येत होता. शेवटी असा कोण होता जो आम्हाला उद्ध्वस्त करण्यावर तुललेला होता? मी रागाने आपल्या मुठी आवळल्या होत्या आणि तिथून उठून थेट आपल्या खोलीत आलो. रागात मी खोलीतील सामान इकडे तिकडे फेकू लागलो आणि आपल्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंना पुसले. माझे वडील या जगात राहिले नव्हते आणि मी अजूनही हे समजत होतो की ते माझी वाट पाहत आहेत, पण ते तर आधीच हे जग सोडून गेले होते आणि मला त्यांच्या मृत्यूची आत्ता बातमी मिळत होती. मी हळूहळू पावलांनी चालत आपल्या खोलीत असलेल्या माझ्या आणि वडिलांच्या फोटोंकडे पाहू लागलो. यात आम्ही दोघी किती आनंदी दिसत होतो. वडिलांनी नेहमी माझ्या इच्छांची काळजी घेतली होती. मला लहानपणाचा तो दिवस आठवू लागला जेव्हा मी 6 वर्षांचा होतो आणि बागेत फुटबॉलसोबत खेळत होतो. आई आणि वडील मला पाहून फार आनंदी होत होते. जेव्हा अचानक खेळता खेळता मी कोसळलो आणि माझ्या गुडघ्याला इजा झाली होती. मी रडू लागलो होतो. जास्त इजा नव्हती, इजा फक्त साधी होती, पण माझ्या या साध्या इजेमुळे माझ्या वडिलांना फार त्रास झाला होता. ते व्याकुळ झाले होते आणि धावत येऊन त्यांनी मला आपल्या मांडीत घेतले होते. मला रडताना पाहून त्यांना फार खेद होत होता, पण नंतर त्यांनी मला हसवण्याचा फार प्रयत्न केला. जेव्हा मी हसू लागलो तेव्हाच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आले होते. मी फोटोला स्पर्श करत रडत होतो आणि त्याच वेळी आपल्या मनात हा निर्णयही घेतला होता की बाबा, मी तुमच्या शत्रूंना सोडणार नाही. तुमची मालमत्ता, व्यवसाय सर्व काही नंतर आपल्या ताब्यात घेईन, पण आधी हे शोधून काढेन की शेवटी तुमचा असा कोणता शत्रू आहे ज्याने तुमचा जीव घेतलाच, पण त्याची नजर तुमच्या संपत्तीवरही पडलेली आहे. तो माणूस आता पुढे यशस्वी होणार नाही. मी त्याला त्याच्या ठिकाणी पोहोचवूनच राहील आणि त्यासाठी मी लवकरच तयारी सुरू करत आहे. माझ्या वडिलांनी नेहमी मला लोकांपासून लपवून ठेवले होते, जेणेकरून कोणी मला हानी पोहोचवू शकणार नाही. मी निर्णय घेतला होता की मी आपली खरी ओळख लपवूनच आपल्या वडिलांच्या हॉटेलला वाचवेन
आणि त्यांच्या शत्रूंचा पर्दाफाश करेन. काही दिवस तर अशाच प्रकारे गेले होते, पण मी हार मानणाऱ्यांमध्ये नव्हतो. मी आपल्याला पूर्णपणे बदलून टाकले होते. मी आपला वेश बदलला होता. सूटबूट काढून साध्या चपला घातल्या होत्या, जेणेकरून कोणी मला निखिल शिंदेंचा मुलगा समजू नये. तसेही इथे कोणी मला ओळखत नव्हते. मी आपल्याबरोबर आपल्या वडिलांच्या काही ओळखीच्या लोकांना भेटलो आणि काकांच्या मदतीने सर्वप्रथम त्या लोकांचा शोध घेतला जे माझ्या वडिलांच्या मागे लागलेले होते. एक एक करून मला सर्व लोकांची माहिती मिळत गेली आणि मग आता माझे पुढचे पाऊल होते. मला माझ्या वडिलांच्या पहिल्या यशाची पायाभरणी त्यांच्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणे बनवलेले हॉटेल, जिथून वरच्याने त्यांना यशस्वी करणे सुरू केले होते. माझे वडील कोणते फसवणूक करणारे माणूस नव्हते. त्यांनी आपली सारी जमीन मालमत्ता आपल्या मेहनतीनुसार उभी केली होती. आपल्या मोठ्या कंपनीसोबत त्यांच्या अनेक इमारतीही होत्या, अनेक हॉटेल्सही होती. पण सर्वात महत्त्वाचे आणि नशिबाने त्यांच्यासाठी त्यांचे पहिले हॉटेलच होते, ज्यावर त्यांच्या अनेक शत्रूंची नजर होती. मला आपल्या वडिलांच्या शत्रूंचा पर्दाफाश करायचा होता आणि त्या लोकांची घाणेरडी नजर आपल्या वडिलांच्या व्यवसायावर आणि त्यांच्या मालमत्तेवरून हटवायची होती. म्हणून मला फार सावधगिरीने काम घ्यायचे होते. बातमी मिळाली होती की माझ्या वडिलांच्या शत्रूंनी त्यांच्या नसण्याचा फायदा घेतला आहे आणि ते लोक हे समजत होते की माझ्या वडिलांचं कोणी नाही, म्हणून ते हळूहळू आमचे सर्व काही उद्ध्वस्त करत होते. पण त्यांना हे माहीत नव्हते की खेळाडू आता मैदानात उतरणार आहे. खात्रीने माझ्या वडिलांचा शत्रू आणि त्यांचा जीव घेणारा, त्यांना उद्ध्वस्त करणारा माणूस त्यांच्या आवडत्या हॉटेलमध्ये बसलेला आहे. मी आपला वेश बदलून आपल्या वडिलांच्या हॉटेलला पोचलो. तिथे पोचताच माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. या हॉटेलचा मालकाचा मुलगा असूनही मी इथे असा वेश बनवून जात होतो जसे कोणते भिकारी माणूस आहे. मी कोणता कच्चा खेळाडू नव्हतो. इतक्या सहजतेने मूल बनून आणि निरागस बनून या हॉटेलात पाऊल ठेवत नव्हतो. तर मी आपल्या वडिलांच्या कुटुंब वकिलाबरोबर मिळून सारे पुरावे गोळा करून घेतले होते. तेव्हाच मी या हॉटेलात पाऊल ठेवत होतो. आता मला शोधायचे होते की शेवटी माझ्या वडिलांसोबत आणि त्यांना उद्ध्वस्त करण्यामागे त्यांच्या शत्रूंनी कोणकोणते डाव खेळले होते आणि काय काय करत होते. पण इथे येण्याआधी आत्या मला फार समजावत होत्या आणि म्हणाल्या होत्या की तुला एकट्याने तिथे जायचे नाही, तुला सुरक्षेसोबतच जायचे आहे. मी आत्यांना सांगितले होते की जर मी सुरक्षेसोबत गेलो तर लोकांना संशय येईल. ज्या शातीर पद्धतीने माझ्या वडिलांना मारले गेले आहे त्या पद्धतीने मी त्यांच्या शत्रूंना बदला घ्यायचा आहे. जेव्हा मी या हॉटेलात पाऊल ठेवले तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मला आपल्या वडिलांची आठवण आली. साधे कपडे घालून मी या हॉटेलच्या आत गेलो आणि मी आपले नाव राहुल वर्मा सांगितले. माझ्या हातात एक जुनी बॅग होती. मला पाहताच अंगरक्षकांच्या कपाळावर लगेच आठी आली. अंगरक्षकाने माझा वेश पाहून लगेच माझा रस्ता अडवत म्हणाला की ए मुला, आत कुठे घुसत चालला आहेस? तुझे इथे काय काम आहे? मी त्याला तिरकस नजरेने पाहिले. माझ्या डोळ्यात अभिमान होता. मी इच्छित तर आत्ताच आणि याच वेळी त्याचे तोंड फोडू शकत होतो, कारण मी कोणताही बदमाशी सहन करत नाही. पण मी तर स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि निरागस चेहरा बनवून म्हणालो की जी माझी इथे बुकिंग आहे, फक्त त्याबद्दल विचारायचे आहे. अंगरक्षकाने हसत आपल्या साथीदाराला सांगितले की अरे पहा, तर हा मुलगा म्हणतो की याची इथे बुकिंग आहे. चेहरा आणि वेशाने तर हा कोणता भिकारी वाटतो. अंगरक्षकाने पुन्हा मला सांगितले की चल निघ इथून, तुझ्याशी कोणती तरी चूक झाली आहे. तुझ्यासारखे लोक तर या 5 स्टार हॉटेलच्या आसपासही फिरकत नाहीत आणि तू बुकिंगचं बोलतो आहेस. इथे सर्व लोक श्रीमंत लोक येतात. हे फार विलासी हॉटेल आहे. कोणत्याही साध्या माणसाला ते परवडू शकत नाही. इतक्यात हॉटेलच्या रिसेप्शनिस्ट विनोद सिन्हाने ही गोष्ट ऐकली. त्याने आपल्या नजरा माझ्यावर टाकल्या आणि वरपासून खालपर्यंत मला पाहिले. त्याच्या ओठांवर हलके हास्य पसरले. विनोद सिन्हाने म्हणाला की सर, तुमचा वेश पाहून मला वाटत नाही की तुमची इथे कोणती बुकिंग असेल. हे हॉटेल फार महाग आहे. कदाचित तुम्ही चुकलेल्या जागी आले आहात. मी त्याच्याच पद्धतीने त्याला उत्तर दिले की सर, कृपया एकदा तपासून पहा. कदाचित माझी बुकिंग याच ठिकाणी असेल. विनोदने बेफिकीरपणे सांगितले की ठीक आहे, मी तपासतो. तुम्ही वेटिंग एरियात जा. मी मान डोलावली आणि वेटिंग एरियात येऊन बसलो. माझे कपडे साधे असण्याबरोबरच फार घाणेरडे आणि फाटलेले जुनेही होते, म्हणून मला पाहून कोणालाही विश्वास होत नव्हता की इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये माझी बुकिंग असू शकते. लॉबीत बसलेले लोक मला फार विचित्र नजरेने टक लावून पाहत होते.
कोणीतरी हळूच म्हणाले की वाटते फुकटचे खाण्यासाठी आला आहे. दुसऱ्याने म्हटले की याची तर इतकी अवकातही नाही की इथले पाणीही विकत घेऊ शकेल. मी हे सर्व ऐकले, पण मी शांत राहिलो. मी कोपऱ्यात ठेवलेल्या एका खुर्चीवर बसलो. लॉबीचे वातावरण विचित्र झाले होते. मी पाहिले होते की हॉटेलची सुविधा पूर्णपणे चांगली नव्हती, पण लोक मला पाहून बोलणे करत होते. अजून मी तिथेच बसलो होतो जेव्हा विनोद तिथून गेला आणि आपल्या एका साथीदाराला म्हणाला की या मुलाला इथून हटवा. माहीत नाही व्यवस्थापक सर याला पाहून काय म्हणतील. अशा लोकांना बसवणेही फार विचित्र आहे. याच्या इथे असण्याने आमच्या हॉटेलची प्रतिमा खराब होत आहे. त्याच्या साथीदाराने हसत सांगितलं की ठीक आहे, थोड्या वेळाने हा आपल्या मनाने जातो तर जाऊ दे, पण गेला नाही तर याला धक्के देऊन इथून काढून टाकले जाईल. आणि त्यांच्या बोलण्याप्रमाणे जेव्हा मला तिथे बसून अर्धा तास झाला तेव्हा 2 अंगरक्षक माझ्या जवळ आले आणि जबरदस्तीने मला तिथून काढू लागले. मी त्यांना ओढत म्हणालो की माझी इथे बुकिंग आहे, कृपया सर माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. पण त्या दोघांनी मला जबरदस्तीने तिथून काढून टाकले, ज्यावर तिथे उपस्थित सारे लोक मला हसत पाहत होते. पण मी अजून हार मानली नव्हती, कारण मला काहीही करून त्या माणसाला पाहायचे होते जो माझ्या वडिलांच्या या हॉटेलवर आपला ताबा जमवून बसला होता. हॉटेलमध्ये जास्त पाहुणे तर नव्हते. एक वेळ अशी होती जेव्हा या 5 स्टार हॉटेलमध्ये पाऊल ठेवण्याची जागा नव्हती, पण आता तर मोजकेच लोक इथे दिसत होते. मी हार मानली नव्हती. त्या दिवशी मला धक्के देऊन काढून टाकले गेले आणि मी त्या निकृष्ट माणसाला भेटू शकलो नव्हतो. पण पुन्हा दुसऱ्या दिवशी मी हॉटेलला गेलो आणि मी पुन्हा तीच गोष्ट सांगितली की इथे माझी बुकिंग आहे. मी रिसेप्शनिस्टला म्हणालो की मला व्यवस्थापक सरांना भेटायचे आहे, मला त्यांच्याशी काही आवश्यक बोलायचे आहे. विनोदने म्हटले की काल तर तुला इथून धक्के देऊन काढले गेले होते, आज काय पुन्हा इथे अपमानित होण्यासाठी आला आहेस? शेवटी तुला व्यवस्थापकांशी काय काम आहे? मी त्याच्यासमोर हात जोडले. मी अभिनय करू लागलो की कृपया सर, मला व्यवस्थापक सरांशी फार आवश्यक बोलायचं आहे. एकदा तुम्ही माझे त्यांच्याशी बोलणे करून द्या. विनोद म्हणाला की चला ठीक आहे, मी फोन करून पाहतो. तसेही तुमच्यासारखे लोकांना तर इथे भिकारी समजले जाते. त्याने काकुतीने व्यवस्थापक सरांना फोन लावला. सर, एक मुलगा आला आहे, त्याला तुम्हाला भेटायचं आहे. व्यवस्थापकाने कदाचित मला खोलीत पाहिले असेल. त्याने रिसेप्शनिस्टला हसत सांगितले की काय हा आमचा पाहुणा आहे का? भिक्षा मागण्यासाठी आला आहे? माझ्याकडे आता वेळ नाही, याला वेटिंग एरियात वाट पाहण्यासाठी बसवा, थकून स्वतःच इथून निघून जाईल. विनोदने जेव्हा मला ही गोष्ट सांगितली तेव्हा मी थबकलो आणि खोल श्वास घेऊन एकीकडे बसून वाट पाहू लागलो. मी ठरवले होते की सत्य लपवले जाऊ शकते, पण थांबवले जाऊ शकत नाही. काहीही होईल, मी आज व्यवस्थापकांना भेटूनच जाईल आणि जर आजही मला काढून टाकले गेले तर मी पुन्हा येईल. वेळ हळूहळू जात होता, पण व्यवस्थापकाने मला भेटण्यासाठी बोलावले नाही. मला पुन्हा अंगरक्षकांच्या माध्यमातून धक्के देऊन बाहेर काढल्या गेले. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा हॉटेलला पोचलो. आज मला हॉटेलच्या आत जाण्याची परवानगी दिली जात नव्हती, पण मी सुरक्षा अंगरक्षकांसमोर हात जोडू लागलो आणि म्हणालो की माझी इथे बुकिंग आहे आणि मला व्यवस्थापकांनाही भेटायचे आहे. कृपया मला आत जाऊ द्या. फार कष्टाने मला आत येण्याची परवानगी मिळाली होती. मी जाणत होतो की उद्यापासून जर मी हा अभिनय पुन्हा केला तर मला आत येण्याची परवानगीही मिळणार नाही. आणि पुन्हा तेच झाले. व्यवस्थापकाला मला आजही भेटायचे नव्हते. मी फार वेळ तिथे बसलो होतो. तेव्हा अचानक समोरून मला एक वेटर्स येताना दिसली. तिने ट्रेमध्ये पाण्याचे ग्लास ठेवलेले होते. तिने म्हटले की ऐका सर, हे घ्या तुमच्यासाठी पाणी. तुम्ही इथे रोज आपला अपमान करून घेण्यासाठी का येत आहात? तुमच्यासारखे लोक या हॉटेलमध्ये येत नाहीत. जर तुम्हाला काही पैसे वगैरे हवे असतील तर तुम्ही रिसेप्शनवर जाऊन मदत मागू शकता, पण अशा प्रकारे इथे बसून वाट पाहणे तुमच्यासाठी व्यर्थ आहे. ही वेटर मुलगी मला फार चांगली वाटली. तिची बोलण्याची पद्धत, मृदू व्यवहार फार चांगला होता. तिने मला चुकीच्या पद्धतीने समजावले होते. मी म्हटले की मॅडम, कोणत्याही गरीबाला आपला अपमान करून घ्यायचा नाही. पहा, मी फार पैसे देऊन इथे बुकिंग करवली आहे, पण मला कोणी इथे खोली द्यायला तयार नाही. मी गरीब आहे तर काय झाले, मी कुठून तरी पैशांची व्यवस्था करून इथे राहू शकत नाही का? तिने म्हटले की हो सर, तुम्ही पूर्णपणे बरोबर म्हणता आहात. मी तुमची मदत करण्याचा प्रयत्न करते. ती मुलगी रिसेप्शनकडे चालली होती तेव्हा मी तिला हाक मारली आणि म्हटले की ऐका, जर तुम्हाला माझी मदत करायची असेल तर तुम्ही व्यवस्थापक सरांना एकदा मला भेटवा. तुमची फार मेहरबानी होईल. त्यानंतर मी स्वतः इथून निघून जाईन. मी कधी इथे परत येणार नाही. तिने म्हटले की पहा, व्यवस्थापक सर इतक्या सहजतेने तुम्हाला भेटणार नाहीत.
मी म्हटले, का भेटणार नाहीत? मी या गोष्टीची कारण जाणू शकतो का? ती थोडी अडखळली होती. नंतर म्हणाली की ठीक आहे. खरे तर ती इकडे तिकडे पाहू लागली आणि बोलणे टाळाटाळ करू लागली. नंतर म्हणाली की मी व्यवस्थापक सरांना तुमच्याबद्दल बोलते. जर शक्य झाले तर तुम्ही त्यांना भेटा. इतके म्हणून ती परत निघून गेली होती. पण ही एक मुलगी अशी होती जी या पूर्ण स्टाफपासून पूर्णपणे वेगळी होती. मला पूर्ण विश्वास होता की ही मुलगी जुन्या स्टाफची आहे, कारण नेहमी माझे वडील मला सांगत असत. त्याने हॉटेलमध्ये चांगल्या व्यवहाराच्या लोकांना नोकरी दिली होती. पण मी इथे येऊन पाहिले होते की वेटरपासून रिसेप्शनिस्टपर्यंत, अंगरक्षकापासून पाहुण्यांपर्यंत कोणाचाही व्यवहार चांगला नव्हता. खात्रीने हॉटेल व्यवस्थापनाचा स्टाफ बदलला गेला आहे आणि ही मुलगी जुन्या स्टाफमधली आहे. माझ्या मनात विचार आला की ही मुलगी माझी मदत करू शकते का? जर ही मुलगी जुनी असेल तर नक्कीच ही काही ना काही जाणते आणि ही मला हॉटेलशी संबंधित फार माहिती सांगू शकते. मला अजून इथे बसून अर्धा तास गेला होता. ती मुलगी पुन्हा माझ्याजवळ आली आणि म्हणाली की आय एम सॉरी सर, तुम्ही इथून जाऊ शकता. सरांना तुम्हाला भेटायचे नाही. मी तुमची शिफारस सरांकडे केली होती. त्यांचे म्हणणे आहे की जर आज नंतर तुम्ही या हॉटेलमध्ये दिसला तर तुम्हाला पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल. इतके म्हणून ती मुलगी तिथून निघून लागली. मी तिला हाक मारली आणि म्हटले की निखिल शिंदे हे हॉटेल त्यांचेच आहे ना? माझ्या प्रश्नावर ती थक्क झाली आणि म्हणाली की नाही, निखिल शिंदे यांनी हे हॉटेल अभिषेक सिंघानिया यांना मरण्याआधी विकले होते. म्हणून आता हे हॉटेल अभिषेक सिंघानिया यांची मालमत्ता आहे आणि ते या हॉटेलचे मालक आहेत. आता तुम्ही इथून जाऊ शकता. मी त्या मुलीला काही म्हटले नाही आणि मी तिथून परत फिरलो. मी जाणत होतो की आता मला या हॉटेलमध्ये प्रवेश मिळणार नाही, पण ही मुलगी मला फार कामाची ठरू शकते. आता मला काहीही करून या मुलीला मोहरा बनवून यातून आपला फायदा घ्यायचा होता. मी आपल्या माणसांना या वेटर मुलीची माहिती काढायला सांगितली तर कळले की ही मुलगी गेल्या 4 वर्षांपासून आमच्या हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करत आहे. आश्चर्याची गोष्ट ही होती की पूर्ण स्टाफ बदलला गेला होता, पण ही मुलगी जुनीच होती. ही गरीब कुटुंबाची होती आणि हिचे नाव शिल्पा वर्मा होते. मी या मुलीला हॉटेलमध्ये भेटू शकत नव्हतो, पण मी हिचा बाहेर पाठलाग केला आणि अखेर या मुलीशी बोलण्याचा निर्णय घेतला. मी जाणत होतो की ती मला अशा प्रकारे इतक्या सहजतेने काहीही सांगणार नाही. मी आपल्या माणसांना या मुलीला अपहरण करवले आणि हिला घरी भेटण्यासाठी बोलावले. ही मुलगी भयंकर घाबरलेली होती. फार कष्टाने हिला समजावले होते आणि पैशांचा मोह दिला होता आणि म्हटले होते की काहीही करून मला हॉटेलच्या नव्या मालकाची माहिती आणून दे. ही मुलगी प्रामाणिक होती, समजदार होती, माझ्या मोहात येत नव्हती. मग मजबुरीने मला या मुलीला आपली पूर्ण सत्यता सांगायला लागली. तेव्हाच ती माझ्या बोलण्यात अडकली होती, कारण ती भावनिक मुलगी होती. जर ती लोभी असती तर घाबरल्यानंतर पैशांच्या मोहात येऊ शकली असती आणि शांतपणे आपले काम करू शकली असती. पण खरे तर ती एक समजदार मुलगी होती. तिने माझी मदत मानवतेच्या नात्याने केली, कारण तिला माझ्या बोलण्यावर विश्वास बसला होता की मी निखिल शिंदेंचा मुलगा आहे. आणि तिने मला सांगितले की शिंदे सरांसाठी मी तुमची मदत करण्यासाठी तयार आहे, कारण त्यांनी अशा वेळी मला नोकरी दिली होती जेव्हा माझ्या आईची अवस्था फार वाईट होती. तिचे बोलणे ऐकून मी प्रभावित झालो होतो. ती मुलगी फार चांगली होती आणि माझी मदत करण्यासाठी तयार झाली होती. तिने मला अशा गोष्टी सांगितल्या ज्या ऐकून माझी शुद्धच हरपली. अभिषेक सिंघानिया कोणते साधे माणूस नव्हते. हा माणूस 7 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचा व्यवसाय भागीदार राहिला होता. जेव्हा त्याला कळले की माझ्या वडिलांना सर्वात जास्त यश A&A हॉटेलपासून आहे, तेव्हा त्याने तेच मिळवण्याची ठाम केली आणि भागीदार बनून माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसू लागला. शिल्पाने मला सांगितले की सर फार चांगले माणूस होते. त्याने हॉटेल व्यवस्थापनाच्या स्टाफला नेहमी हे समजावले होते की कोणत्याही गरीब, कोणत्याही पाहुण्याशी किंवा कोणत्याही माणसाशी बदमाशी करायची नाही. हॉटेलच्या आत प्रत्येकाशी चांगले वागायचे आहे. शिंदे सर असताना हॉटेलची प्रतिष्ठा नेहमी चांगली राहिली होती, पण त्यांच्या मृत्यूनंतर जेव्हा सर्व काही त्यांच्या भागीदार अभिषेक सिंघानियाने सांभाळणे सुरू केले, तेव्हा त्याने पूर्ण स्टाफच बदलला. ते मलाही हॉटेलमधून काढत होते, पण मी त्यांच्या पायात लोटांगण घातले. रडत रडत म्हणाले की मला इथून काढू नका. मला इथे काम करत फार वेळ झाला आहे. मला इतक्या सहजतेने दुसरीकडे नोकरी मिळणार नाही. तेव्हा कुठे ते मला नोकरीवर राजी झाले. मला नवा स्टाफ पूर्णपणे चांगला नाही. शिंदे सरांच्या मृत्यूनंतर हॉटेल व्यवस्थापन हळूहळू तोट्यात जात आहे. जिथे आमच्या हॉटेलमध्ये रोज 300 ते 400 पाहुणे येत असत, आता साधारण 100 पाहुणेही दिवसात कष्टाने येतात.
कारण हॉटेलची सुविधा खराब करून टाकल्या आहेत. स्विमिंग पूलची स्वच्छता होत नाही. जिम स्पॉमध्ये सुविधा कमी करून टाकल्या आहेत. वायफायचे कनेक्शन बंद करून टाकले आहेत. 24 तास खुली सेवा म्हणून स्टाफचे लोक हसत खेळत राहतात. हॉटेलमध्ये जर कोणते नुकसान होते तर ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जात नाही. पाहुण्यांना चांगले अन्न दिले जात नाही. हॉटेलची जी प्रतिष्ठा होती ती सर्व मुद्दाम मातीमध्ये मिसळली जात आहे, जेणेकरून हळूहळू या हॉटेलचे नावनिशाण संपवले जाईल आणि ते हॉटेल संपवून एक मॉल बनवले जाईल. ज्या मॉलचे मालक अभिषेक सिंघानिया असतील त्यांना काहीही करून हे हॉटेल उद्ध्वस्त करायचे आहे आणि हे हॉटेल संपवायचे आहे. कारण हे हॉटेल वर्षानुवर्षे शिंदे सरांच्या नावाने चालत आले आहे. हॉटेलचा व्यवस्थापकही फार अभिमानी माणूस आहे. ते लोक मुद्दाम हॉटेलला तोट्यात आणत आहेत. शिल्पाच्या बोलण्याने रागाने मी आपल्या मुठी आवळल्या होत्या. माझ्या वडिलांची वर्षानुवर्षांची मालमत्ता अशा प्रकारे उद्ध्वस्त केली जात होती हे मी होऊ देणार नव्हतो. आता मला ते पाऊल उचलायचे होते ज्याचा मी हकदार होतो. माझ्याकडे सर्व काही होते. मी थेट त्यांचा सामना करून आपले हॉटेल आपल्या ताब्यात घेऊ शकत होतो, पण नाही. शिकाऱ्याला नेहमी पिंजऱ्यात तेव्हाच अडकवायचे जेव्हा शिकार स्वतः कमजोर होऊन पिंजऱ्यात अडकतो. आता मला अभिषेक सिंघानियाचा शोध घ्यायचा होता. मी शिल्पाकडून माफी मागितली होती. मी तिला सांगितले होते की मी निखिल शिंदेंचा मुलगा आहे आणि आपल्या वडिलांच्या शत्रूंना बदला घ्यायचा आहे. मी तिचे फार आभार मानले होते की तिने माझी मदत केली. पुढेही शिल्पा माझी मदत करण्यासाठी तयार होती. शिल्पाच्या मदतीने आणि आपल्या काही माणसांच्या मदतीने अभिषेक सिंघानिया विरुद्ध मी सारी माहिती काढली होती. मी वेश बदलून आपल्या वडिलांच्या वास्तुरचना कंपनीत गेलो. त्यांच्या साईट्सवर गेलो. हॉटेलमध्ये गेलो. जिथे त्यांच्या इमारती बांधल्या होत्या तिथे गेलो आणि हळूहळू मी तिथली सारी माहिती काढली की तिथे काय काय फसवणूक केली जात आहे. सर्वत्र मला अभिषेक सिंघानियाचे नाव प्रकर्षणाने दिसत होते. त्या माणसाला माझ्या वडिलांना कमजोर करायचे होते. पण माझे वडील हार मानणाऱ्यांमधले नव्हते. ते नेहमी सिंहासारखे लोकांचा सामना करत असत. तेव्हाच अभिषेक सिंघानियाने त्यांना मारण्याचा पर्याय निवडला, कारण त्यांच्या जिवंत असताना ते काहीही करू शकत नव्हते. आता मला आपले खरे स्वरूप दाखवायचे होते. मला अभिषेक सिंघानियाला भेटायचे होते, कारण मी फक्त अजूनपर्यंत अभिषेक सिंघानियाचे नाव ऐकले होते. अभिषेक सिंघानिया ही गोष्ट चांगली जाणत होता की निखिल शिंदेचा मुलगा अर्णव शिंदे अमेरिकेत शिक्षणासाठी गेला आहे. इकडे माझ्या आत्या आणि काकांनी एक काम फार चांगले केले होते की माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा माध्यमवाल्यांनी त्यांच्याकडून मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी त्यात जाहीर केले की अर्णव शिंदे अमेरिकेत स्थायिक झाला आहे आणि त्याने तिथेच लग्न केले आहे. त्याचा भारत येण्याचा कोणताही हेतू नाही. आपल्या वडिलांच्या मृत्यूवरही तो आला नाही, कारण लहानपणापासूनच त्याला आपल्या वडिलांशी विशेष लगाव नव्हता. या गोष्टीने शत्रूंना आणखी प्रोत्साहन मिळाले आणि त्यांनी समजले की त्यांचा रस्ता साफ आहे. ते जे इच्छितात ते करू शकतात. पण हे सर्व एक डाव होता जो मला फार कामाचा ठरणार होता. काही दिवस अशाच प्रकारे गेले होते. मी आपल्या वडिलांच्या शत्रूला पकडण्याची पूर्ण तयारी करत होतो. एके दिवशी मला शिल्पाने सांगितले की जर्मनीची एक टीम इथे मॉल बनवण्यासाठी अभिषेक सिंघानियाशी भेट घेण्यासाठी हॉटेलमध्ये येणार आहे. बस हीच माझ्याकडे फार चांगली संधी होती. ज्या दिवशी भेट होती आणि ज्यावेळी भेट निश्चित केली होती त्यावेळी मी आपली एंट्री करणार होतो. जर्मनीचे क्लायंट्स आले होते आणि ते लोक भेटीच्या खोलीत जाऊन बसले होते. अजून हॉटेलशी संबंधित बोलणे सुरू झाले होते. जेव्हा मी 5 गाड्यांसोबत आणि आपल्या साधारण 15 ते 20 अंगरक्षकांसोबत हॉटेलला पोहोचलो तेव्हा हॉटेलमध्ये उपस्थित साऱ्यांचे डोळे विस्फारले. नेहमी या हॉटेलमध्ये श्रीमंत लोक येत राहतात, पण मला पाहून सर्व लोक थक्क झाले. जेव्हा मी आत्मविश्वासाने चालत आत प्रवेश केला आणि माझ्या मागोमाग माझे अंगरक्षक ज्यांच्या हातात मोठ्या बंदुका होत्या ते माझ्यासोबत आत प्रवेश केले तेव्हा कोणाचीही मजाल नव्हती की कोणी मला थांबवू शकेल. शिल्पा मला आत्मविश्वासपूर्ण नजरेने पाहत होती. हॉटेलचे सुरक्षा अंगरक्षक, रिसेप्शनिस्ट इतकेच नव्हे तर हॉटेल व्यवस्थापनाचा एक एक माणूस मला पाहून हैराण झाला होता. काहींनी मला ओळखले की मी तोच माणूस आहे जो काही वेळापूर्वी इथे आला होता आणि इथे आपली बुकिंग असल्याचा दावा करत होता. पण मला धक्के देऊन इथून काढले गेले होते. मला मध्ये थांबवण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. मी थेट चालत भेटीच्या खोलीत गेलो. जसे मी दरवाजा उघडला आणि मी आत प्रवेश केला तसे सारे लोक थक्क झाले. आत अभिषेक सिंघानिया आणि त्याचा मुलगा राहुल सिंघानिया उपस्थित होता.
जर्मनीचे जे लोक भेटीसाठी आले होते आणि इथे मॉल बनवण्यासाठी आपले शेअर्स देणार होते त्यांच्यासमोर मी जाऊन उभा राहिलो. नंतर मी सर्वांना आपली ओळख फार अभिमानाने दिली. नमस्कार, आय एम अर्णव शिंदे, या हॉटेलचे मालक निखिल शिंदेंचा एकुलता एक मुलगा. हे ऐकून अभिषेक सिंघानिया आणि त्याच्या मुलाला एक जोरदार धक्का बसला. तर तिथे बसलेले सारे लोक फाटलेल्या डोळ्यांनी मला पाहू लागले. अभिषेक सिंघानियाने म्हटले की व्हॉट द हेल, तुम्ही कोण आहात? निघा इथून. कोणी तुम्हाला आत येण्याची परवानगी दिली? मी आपल्या कुटुंब वकिलांना पुढे केले. त्याने टेबलवर सारे कागदपत्रे टाकली आणि जर्मनीहून आलेल्या लोकांना सांगितले की तुम्ही ज्या माणसाशी बोलत आहात हा हॉटेलचा खरा मालक नाही, तर खरा मालक तुमच्या डोळ्यांसमोर उभा आहे. हे ऐकून जर्मनीचे लोक भडकले होते. त्यांनी म्हटले की शेवटी आमच्याबरोबर हा काय विनोद चालला आहे. जेव्हा माझ्या वकिलाने आपल्या भाषेत त्यांना सर्व काही समजावले आणि सांगितले की निखिल शिंदे या हॉटेलचे 100% मालक आहेत, तर अभिषेक सिंघानियाने फक्त त्यांच्या मालमत्तेवर ताबा केला आहे आणि तेही मालमत्ता फसवणुकीने तुम्हाला दाखवून तुमच्याकडून शेअर्स वसूल करायचे आहेत. जर्मनीहून आलेली टीम रागाने उठली होती. सारी हकीकत कळल्यावर त्यांनी अभिषेक सिंघानिया आणि त्याच्या मुलाला खरी खोटी ऐकवली आणि ते लोक तिथून निघून गेले. या दरम्यान अभिषेक सिंघानिया आणि त्याच्या मुलाचा पारात वाढला होता. त्यांनी म्हटले की आम्ही तुला सोडणार नाही. ते लोक अंगरक्षकांना हाक मारत होते, पण अंगरक्षकांमध्ये कोणीही त्यांचे बोलणे ऐकणारा नव्हता. त्यांची हैसियत मी संपवली होती आणि मी पोलिसांना त्यांचे सारे काळे चिठ्ठे दिले होते, तेही पूर्ण पुराव्यासोबत. मीही अर्णव शिंदे होतो. मी कोणत्या कच्च्या गोळ्या खेळल्या नव्हत्या. अभिषेक सिंघानियाचे सारे काळे धंदे मी पोलिसांना दिले होते. अभिषेक सिंघानिया आणि त्याच्या मुलाने आत्तापर्यंत जे जे भ्रष्ट काम केले होते ते सर्व मी आपल्या डोळ्यांनी पाहिले होते आणि त्यांच्या सर्व माहिती आणि पुरावे काढल्यानंतर सर्व काही पोलिसांसमोर सादर केले होते. कारण त्यांचेच माणसं मी आपल्या पैशाने विकत घेतले होते आणि त्यांना रस्त्यावर आणण्याची पूर्ण योजना आखली होती. ते लोक रागाने फणफणत होते, भडकत होते, पण पोलिसांनी जागेवर येऊन त्यांना अटक केली आणि पोलीस त्या दोघांना आपल्या बरोबर घेऊन गेले. ते दोघे काहीही करू शकत नव्हते, कारण मी त्यांना फार लाचार करून टाकले होते. ज्या प्रकारे त्यांनी माझ्या वडिलांना लाचार आणि मजबूर केले होते आणि मरण्यापूर्वी माझ्या वडिलांना प्रत्येक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. मी हॉटेलच्या पूर्ण स्टाफला एकत्र केले आणि त्यांना सांगितले की हे माझे हॉटेल आहे, माझ्या वडिलांचे हॉटेल आहे. तुमचे व्यवहार मी पाहिले आहेत आणि आता तुमच्यातील कोणीही इथे नोकरीवर राहणार नाही. ज्या प्रकारे माझे वडील आपल्या हॉटेलची इज्जत बनवण्यासाठी नेहमी चांगल्या लोकांना इथे नोकरीवर ठेवत असत आणि इथल्या स्टाफच्या चांगल्या व्यवहार आणि इथल्या चांगल्या कामामुळे या हॉटेलची इज्जत होत असे, तसेच इथली इज्जत अजूनही कायम राहील. पण तुमच्या असण्याने नाही. रिसेप्शनिस्ट, व्यवस्थापक, अंगरक्षक आणि हॉटेल व्यवस्थापनाच्या स्टाफचा एक एक सदस्य फार लज्जित होता. यात त्यांचीही कोणती गैरसोय नव्हती. ते लोक बेफिकीरपणे काम करत होते, कारण त्यांना इथे थांबवणारा, टोकणारा कोणीही नव्हता. अभिषेक सिंघानियाचा उद्देश होता हॉटेलची प्रतिष्ठा खराब करणे, जो सहजतेने होत होता. पण आता मी असे होऊ देऊ शकत नव्हतो. मी सर्व लोकांना नोकरीतून काढून टाकले होते आणि अजूनही जर स्टाफमध्ये कोणी शिल्लक राहिले असते तर ती होती शिल्पा, जिने माझी फार मदत केली होती. अभिषेक सिंघानिया आणि त्याचा मुलगा जेलच्या सळाखांमागे होते. अनेक महिन्यांपर्यंत हे खटले न्यायालयात चालले आणि अखेर जेव्हा निकाल लागला तेव्हा तो माझ्याच बाजूने होता आणि असणारही का नाही. विजय नेहमी सत्याचाच होतो. मी फार आनंदी झालो होतो. माझ्या वडिलांचा व्यवसाय मला मिळाला होता. माझ्या वडिलांच्या कारोबारात जिथे जिथे नुकसान झाले होते ते सर्व काही मी नीट करून घेतले होते. मी वर्षाचा फार फार आभारी होतो. आत्या आणि काका फार आनंदी होते आणि आता पूर्ण शहराला कळाले होते की मी म्हणजे निखिल शिंदेंचा मुलगा अर्णव शिंदे जगासमोर आहे. मी फार आनंदी होतो, पण आपल्या आनंदात एका माणसाला विसरलो होतो, ज्याने माझी फार मदत केली होती. ती होती शिल्पा. मी हॉटेलच्या पूर्ण स्टाफला बदलले होते. या कामातही माझी शिल्पाने फार मदत केली होती आणि आम्ही आपल्या हॉटेलमध्ये तपासलेले आणि परखलेले लोक नोकरीवर ठेवले होते आणि सर्व काही नीट करून घेतले होते. मला शिल्पा आवडू लागली होती. जरी ही गोष्ट मी तुम्हाला आधीही सांगितली आहे की मी कधी कोणत्याही मुलीला पसंत करत नव्हतो. शिल्पाची निरागसता, तिचे निरागस वागणे मला फार आवडले होते आणि सर्वात चांगली गोष्ट ही होती की या मतलबी जगात त्या गरीब मुलीने
कोणत्याही मतलबाशिवाय माझी मदत केली होती. एके दिवशी मी शिल्पासमोर आपल्या मनाची अवस्था उघड करून ठेवली होती आणि तिला म्हटले होते की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझ्याशी लग्न करशील? मला आशा होती की ती होकार देईल, पण तिने नकार दिला होता. तिने म्हटले की सर, मी असे करू शकत नाही. जगाला वाटेल की माझ्यासारख्या मुलीने तुमच्यासारख्या श्रीमंत माणसाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि मग स्वतः मालकीण बनली. मला संपत्ती कीर्तीचा कोणताही शौक नाही. मी एका गरीब कुटुंबाची आहे. माझ्या कुटुंबात माझ्या 3 बहिणी आणि माझी आई आहे जी आजारी राहते. फक्त मी आपल्या कुटुंबासाठी इथे नोकरी करते. मी माझ्या बहिणींमध्ये सर्वात मोठी आहे. आपल्या बहिणींचे लग्न करायचे आहे. आपल्या आईचा उपचार करून तिला निरोगी करायचे आहे. फक्त हाच माझ्या आयुष्याचा उद्देश आहे. मी तुमच्याशी लग्न केल्यानंतर लोकांना कोणत्याही चुकीच्या समजुतीत टाकू शकत नाही. शिल्पाचे बोलणे माझ्या मनावर जाऊन धडकले होते. मी जाणत होतो की ती इतक्या सहजतेने माझ्या प्रेमात कैद होणार नाही, कारण ती माझ्यावर प्रेमच करत नव्हती. जर ती माझ्यावर प्रेम करत असती तर कदाचित माझ्याशी लग्नासाठी मान्य झाली असती. ती अशी मुलगी होती जिच्या मनात माझ्यासाठी प्रेम असणे फार आवश्यक होते. आता मला तिच्या मनात आपले प्रेम निर्माण करायचे होते. मी रोज तिच्या घरी जात होतो. तिच्या आई आणि बहिणींशी मी मैत्री केली होती. तिच्या आईचा उपचार मी करू लागलो होतो, जरी ती या गोष्टीवर फार नकार देत होती. आणि हळूहळू तिच्या बहिणींचे लग्न करवण्यात मी तिची मदत केली होती. ती माझ्या आयुष्याचा एक उद्देश बनली होती. मी तिला प्रभावित करण्याचा फार प्रयत्न करत होतो. मी इच्छित होतो की काही करून तिच्या मनात माझ्यासाठी प्रेम बसावे. आणि अखेर मी एके दिवशी या कामात यशस्वी झालो. जेव्हा एका रात्री अचानक तिच्या आईची फार अवस्था खराब झाली आणि शिल्पा एकटी फार त्रासात होती. मी लगेच मध्यरात्री शिल्पाच्या आईला रुग्णालयात घेऊन गेलो आणि त्यांचा उपचार करवला. शिल्पाच्या आईचा रक्तदाब फार वाढला होता. वेळेवर त्यांना रुग्णालयात पोहोचवल्याने त्यांचा जीव वाचला होता. शिल्पा भयंकर रडत होती, कारण डॉक्टरने तिला घाबरवले होते. जेव्हा तिच्या आईची अवस्था थोडी सुधारली तेव्हा ती मला धन्यवाद म्हणू लागली. आणि मग काही वेळानंतर जेव्हा तिची आई बरी झाली तेव्हा तिने माझ्या प्रेमाची कबुली दिली होती. अशा प्रकारे माझ्या आणि शिल्पाचे लग्न झाले आणि ती माझ्या आयुष्यात सामील झाली. मला माझ्या आयुष्याचा प्रत्येक आनंद मिळाला. पण मला तुम्हा लोकांना हे म्हणायचे आहे की भारतात परत आल्यानंतर इथल्या आयुष्यात फार संघर्ष राहिला. काही लोकांच्या आयुष्यात फार संघर्ष असतो, विशेषतः त्यांच्या जे आईवडिलांशिवाय असतात. आता मी आनंदी आहे. माझ्याकडे सर्व काही आहे. माझे वडील नाहीत. या गोष्टीचे दुःख मला आयुष्यभर राहील. पण माझ्या वडिलांच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळाली. जेव्हा न्यायालयात सिंघानियाविरुद्ध कारवाई चालली होती तेव्हा फार असे चांगले लोकही होते ज्यांनी न्यायालयात जाऊन साक्ष दिली आणि पुरावे सादर केले की निखिल शिंदेला जीवाने मारणारा माणूसही हाच आहे, कारण चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगलेच होते. माझे वडील श्रीमंत माणूस नक्कीच होते, पण त्यांनी कधीही आपल्या संपत्तीचा चुकीचा फायदा घेतला नव्हता. त्यांनी नेहमीच दुसऱ्यांची मदत केली होती. काही लोक माझ्या वडिलांच्या मृत्यूवर अभिषेक सिंघानियाच्या भीतीने शांत होते. सत्य जाणूनही काही बोलले नव्हते. पण जेव्हा अभिषेक सिंघानिया आणि त्याचा मुलगा जेलमध्ये गेले तेव्हा त्यांच्या मनात साक्ष देण्याची हिंमत जागी झाली होती आणि अशा प्रकारे सर्व समोर आले होते. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.